हॅलो, घर संजीवनीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। तुमचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जावो अशी साईंचरणी प्रार्थना करते। आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। तर आज घरात मला सत्यनारायणाची पूजा घालायची, तर त्याचीच थोडी धावपळ चालली आहे। आणि गुरुजींनी टाईम दिलेला होता ॲक्च्युली 8:30चा, पण आता 9 वाजलेत आणि अजून त्यांना 10 मिनटं लागणार आहेत यायला। तर तोपर्यंत थोडंफार जे काही बाकी आहे ते मी आता आवरून घेते। माझं म्हणजे रांगोळीच पूजेचंच बाकी सगळं काही घरातलं आवरलं गेलेलं आहे। प्रसादही झालेला आहे, त्याचे व्हिडिओ मी आता याच्या पुढे लावेल सत्यनारायणाचा प्रसादाचा। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडत असतील माझे तर एक लाईक देखील करत चला। तर हे कालच्या दिवशीचं शूट आहे। सत्यनारायणाची पूजा घालायची होती घरात, म्हणून आम्ही काही त्याच्या पूजेसाठी लागणारं सामान आणायला म्हणून आम्ही गंगेवर गेलो होतो संध्याकाळी। तर गेले काही दिवस नाशिकला पाऊस कंटिन्यू पाऊस सुरू आहे, म्हणजे नाशिकलाच नाही तसं तर पाऊस सगळीकडेच आहे। तर संध्याकाळी म्हटलं, सकाळी खूप धावपळ होते आणि गुरुजी सामान आणणार नव्हते, त्यांनी आम्हालाच लिस्ट पाठवली होती की हे एवढं असं तुम्ही घेऊन या म्हणून। तर ते सामान आणायला आम्ही गंगेवर आलो होतो आणि छान नदीलाही पाणी आलेलं होतं, तर तिथेही जाऊन एक फेरफटका मारून झाला। असं स्पेशली काही येणं झालं नसतं। आणि जिथे आम्ही पूजेचं सामान घेत होतो त्याला लागूनच म्हणजे तिथे समोरच गणपतीचं एक मंडळ होतं, गणपती बसवलेला होता तिथे। तर घरात गणपती असल्यामुळे बाहेर कुठे जाणं होत नाही रात्रीच्या वेळेला गणपती बघायला वगैरे। तर इथे म्हटलं आता आलो आहोत तर दर्शन घेऊयात। तर इथेही दर्शन घेतलं आणि आणखीन एका ठिकाणी आम्ही जाऊन आलो होतो। एक गणपती बसल्याच्या 2-3 दिवसानंतर आम्ही जेल रोडला गेलो होतो। आधीच्या बड्डेसाठी आम्हाला ड्रेस घ्यायचा होता, तर तिथे एका गणपतीचं आम्ही दर्शन घेतलं होतं। तर तेही बघेल आता एखाद्या व्हिडिओमध्ये ॲड करेल मी पुढे कधीतरी। तर छान असं गंगेला पाणी सुटलेलं होतं। एवढं पाणी बऱ्याच दिवसांनंतर बघायला भेटते, नाहीतर खूप कमी असतं इथे पाणी। इथे थोडं लांब आहे, पण पुढे गेल्यावर पुलाच्या खालून आणि रस्त्यावर पाणी आलेलं आहे, तर तेही आता बघायला भेटेल। त्यानंतर पूजेसाठी लागणारी माळा वगैरे बनवायच्या होत्या, तर फुलं घेतले। तर हे तुम्ही बघू शकता, रस्त्यावर पाणी आलं होतं। आणि उद्याला घरात सत्यनारायणाची पूजा घालायची होती आणि परवाच्या दिवशी म्हणजे शनिवारी सोसायटीत ही सत्यनारायणाची पूजा होती आणि आमच्या हाताची म्हणजे आरतीचा मान आम्हाला होतं त्या दिवसाचा, तर त्याची तयारी करायची होती। आणि पूजेच्या दिवशी सकाळी लवकर उठून मी सगळं आवरून घेतलं होतं, कारण गुरुजींनी 8:30चा मला टाईम दिलेला होता। त्यामुळे सकाळी लवकर उठून मला घरातलं फरशी वगैरे गोमूत्र वगैरे घालून सगळं साफ केलं होतं आणि घरातही गोमूत्र मी शिंपडलं होतं। तसं तर गणपती बसायच्या आधी सगळं काही केलेलंच होतं आणि आताही गणपती घरात होतेच, पण कुठल्याही पूजेसाठी आपण जी काही पूर्वतयारी करतो घरातली साफसफाई ती मी सकाळी लवकर उठून सगळं आवरून घेतलं होतं। आणि दारासमोर रांगोळी वगैरे काढून आणि उंबरठ्याला हळदलेपन केलं होतं आजच्या दिवशी। तर आता मी प्रसादासाठी शिरा बनवून घेते, कारण पूजेला बसलेलं असताना परत उठायला होणार नव्हतं, म्हणून मी सगळी तयारी आधीच करून ठेवत होती जसं जसं लक्षात येत होतं। आणि तसं तर पूजेचा ताट वगैरे मी रात्री करून ठेवला होता आणि जी काही तयारी होती शक्य रात्री करून ठेवण्यासारखी ते मी करून ठेवलं होतं। भांडे वगैरे स्वच्छ करणं, उजळून घेतली होती आणि दिवेही बनवून ठेवले होते, समई वगैरे सगळी व्यवस्था करून ठेवली होती। आणि बाकीचं सामान तर तुम्ही बघितलंच, गंगेवरून आम्ही कालच आणून ठेवलं होतं। तर इथे आता प्रसाद बनवून घेते मी। तर सत्यनारायणाचा जो प्रसाद असतो तो आपल्याला सगळं साहित्य हे सव्वा प्रमाणात घ्यायचं असतं। त्यासाठी मी हे सगळे पदार्थ जे काही आहेत, रवा, तूप आणि साखर, हे सगळं मी सव्वा प्रमाणात घेतलं होतं। एका वाटीचं मी इथे माप केलं होतं, ती वाटी भरून रवा आणि त्यात थोडंसं ॲड केला होतं वरनं, तेवढीच साखर आणि तेवढंच तूप, तर ते होतं बरोबर सव्वाच्या प्रमाणात। तर असं हे सगळं सामान मी इथे ड्रायफ्रूट्स वगैरे असतात ते आपले बारीक कुटून घेतले होते, काजू आणि बदाम आणि किशमिश घातलं होतं आणि चारोळी मी अख्खीच घातली होती। आणि रवा असा छान भाजून झाल्यानंतर एकदम गॅसची फ्लेम मी लो ठेवली होती आणि त्यावर एक 10 मिनटं त्याला सारखं परतवून आधी भाजून घेतलं होतं।
मग त्यानंतर ह्या वाटीच्या मापाने मी 1 वाटी फुल भरून आणि त्यावरून अजून 2-3 चमचे वर्ण असं तूप घातलं होतं, म्हणजे ते सव्वाचं प्रमाण येतं बरोबर. तर असं मी तूप घातलं होतं आणि त्यानंतर ड्रायफ्रूट्स घालून घेतले सगळे. आणि आता तीच वाटी भरून मी ज्या वाटीने सगळं साहित्य घेतलेलं आहे तेच वाटी भरून मी आता तेवढं दूध घेणार होती. दूध घालून घेतलं होतं. आणि सत्यनारायणाच्या प्रसादात आपल्याला केळी घालायची असते, पण केळी घातलेला प्रसाद हा फार काळ टिकत नाही, म्हणजे तो काळा पडतो. त्यासाठी मी केळी प्रसाद गरम असताना न घालता गार झाल्यावर छोटे छोटे क्यूब करून त्यामध्ये घातले होते, म्हणजे जेणेकरून ते वरच्यावर त्याच दिवशी सेम डे प्रसादासोबत वाटले गेले होते. आणि जो काही प्रसाद आपला असतो मग जर थोडाफार उरला जरी तर तो काळा नाही पडत, त्याच्यामध्ये असं मिक्स केलेले नसते केळी त्यामुळे. तर इथे आपलं ते व्यवस्थित परतून झाल्यावर तुपात ड्रायफ्रूट्स वगैरे आपले परतून झाल्यावर मी त्यात दूध घातलं होतं आणि थोडं पाणी लागणार होतं मला वरण, तर थोडं त्याच वाटी भरून मी पाणीही घातलं होतं. आणि गॅसची फ्लेम लो करून त्यावर झाकण ठेवून एक 10 मिनटं मी त्याला वाफेवर शिजवून घेतलं होतं. आणि इथे आपला प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे. आता मी त्याला बाजूला काढून घेणार आहे आणि केळी संपूर्ण प्रसाद गार झाल्यावर पूजा आटोपल्यावर मी त्यामध्ये केळी आता घालणार आहे. तोपर्यंत आता त्याला असंच बाजूला ठेवणार आहे मी. आणि आताही मी त्यावर झाकण ठेवलेले 1-2 मिनटं. मला थोडंसं वाटत होतं म्हणून गॅस मी फुल केला होता आणि मग बंद करून झाकण तसंच ठेवलं होतं, पूजेला आणायचं होतं तोपर्यंत. आणि ही अशा पद्धतीने सगळी तयारी करून ठेवली होती. आता मला स्वतःला तयार व्हायचं होतं, कारण गुरुजी आल्यावर आता हे सगळं ही पूजा ते मांडणार होते आणि मला फक्त रांगोळी काढायची होती चौरंग ठेवल्यानंतर. तर इथे आता गुरुजी आले होते. थोडं लेट झालं होतं, थोडं म्हणजे अर्धा तास त्यांना लेट झालं होतं. 8:30चा टायमिंग दिला होता आणि 9ला ते आले होते. तर त्यानंतर त्यांनी पूजा वगैरे मांडून घेतली. त्याला एक 15 ते 20 मिनटं लागले. आणि फुलांच्या माळा आणि दुर्वा मी कालच निवडून ठेवल्या होत्या. पाठीमागे बस बेटा. आणि एक काम कर, माझा फोन आहे ना सायलेंटली बंद कर. एरोप्लेन तुम्हाला पूजा करता आली पाहिजे. पाणी टाकायचं म्हणजे याच्यातच करतो प्लेट घेऊन नाही, खोल पाहिजे थोडी मोठी. राहू दे ना, मी अजून बसलेली. ते त्याच्यात आचमन्य करिष्यति नेत्रोतोक स्पर्श करिष्यति. ओम केशवाय नमः, ओम नारायण नमः, ओम माधवाय नमः. चौथी पळीता मन सोडायची. ओम गोविंदाय नमः. हात जोडायचे. विष्णवे नमः, विष्णवे नमः, मधुसूदाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः, वृषकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः, संकर्षणाय नमः, वासुदेवाय नमः, पद्मनाभाय नमः, अनिरुद्धाय नमः, पुरुषोत्तमाय नमः, अधोक्षजाय नमः, नारसिंहाय नमः, अच्युताय नमः, जनार्दनाय नमः. आणि पूजेसाठी हे जे गुरुजी आले होते तर हे शेजारीच राहतात आमच्या, पण हल्ली त्यांची तब्येत बरी नसते, त्यासाठी थोडं लेट झालं. कारण गणपती बसल्यानंतर सुरुवातीला त्यांचा फोन झाला होता त्यांना, तर त्यांना तेव्हा खूप जास्त त्रास होत होता. आणि वातावरणही आता गारव्याचं असल्यामुळे आणि श्रावण महिन्यातही सत्यनारायणाची 2दा तयारी केली, पण मग त्यांना बरं नव्हतं. आणि त्यांची मुलं आहेत ते भाऊ, पण मग त्यांना मोठ्या पूजा असायच्यात. जेव्हा आम्ही 2दा-3दा फोन केला सोमवारच्या आदल्या दिवशी श्रावणात, तर ते बाहेरगावी असायचे, म्हणून मग तो सत्यनारायण पुढे पुढे जात होता, ढकलला जात होता. तर फायनली मग आज योग आला. तर गुरुजींनी कालच सांगितलं होतं की तुम्ही सगळी तयारी करून ठेवा, मी येईल वेळेवर म्हणून. आणि पूजेच्या सुरुवातीला गणरायांची वंदना करून सत्यनारायणाच्या पूजेला सुरुवात झाली. आणि ही जी काही सत्यनारायण भगवानची पूजा आपण घरात करतो, तर खूप छान असं आनंददायी, आल्हाददायक आणि मंगलमय असं वातावरण घरात निर्माण होतं. आणि
तसं तर आपण दर पौर्णिमेला सत्यनारायण करतच असतो, पण गेली वर्षभर माझ्याने ह्या वर्षी नव्हते झालेले, 1-2 झाले असतील, 2 ते 3, पण मग त्यानंतर पौर्णिमेला सत्यनारायण होत नव्हते काही कारणांमुळे. तर ह्या वर्षी श्रावणात माझं चाललं होतं की एक 11 दिवस लगातार आपण घरात पाठ मांडून 10 दिवस सत्यनारायण करायचे असतात आणि 11व्या दिवशी मोठा करायचा असतो. असं जरी केलं तरी आपल्याला मग प्रत्येक पौर्णिमेला नाही जरी जमलं तरी काही हरकत नाही, कारण एकाच वेळेला ते आपले 11 सत्यनारायण होऊन जातात. पण मागच्या वर्षी मी केलं होतं तसं, पण ह्या वर्षी तेही जमलं नाही. त्यामुळे म्हटलं एक तरी सत्यनारायण देऊयात आपण श्रावणात, तर तेही शक्य नव्हतं झालेलं गुरुजींना बरं नसल्यामुळे. तर फायनली आता गणेशोत्सवाच्या निमित्ताने ही पूजा घातली गेली घरात. आणि इथे आता संपूर्ण पूजा झालेली होती आणि जे काही सत्यनारायणाच्या पोथीचे जी काही कथा असते, 5 अध्याय असतात ते अगदी लहान लहान, तर तेही वाचून झाले होते. आणि त्यानंतर आता आरती करून घेतोय. आणि पूजा ही सकाळी करून घेतली होती घरात आणि तीर्थप्रसादासाठी संध्याकाळी बोलवलं होतं सगळ्यांना, म्हणजे संध्याकाळचा टाईम दिलेला होता. आणि आज सोसायटीत गणपती बसवला आहे खाली, तर तिथे जेवणाचाही कार्यक्रम होता. त्यासाठी म्हटलं सगळे सोबतच येतील संध्याकाळी एकत्र आल्यावर प्रसादाला. आणि संध्याकाळी खाली जेवणाचा जो प्रोग्राम होता तिथेही लेट झालं होतं आणि आम्हालाही यांच्या आहोंच्या मित्रांकडे 1-2 ठिकाणी प्रसादासाठी जायचं होतं, तर खूप लेट झालं होतं. आणि उद्या सकाळी परत सोसायटीतला गणपती बसले, तिथेही सत्यनारायणाची पूजा होती आणि शेवटच्या दिवशी 2 आरत्यांचा मान आम्हाला होता, तर त्याही नैवेद्याची मला तयारी करायची होती. तर इथे आता मला वाटतं 11 वाजले असतील रात्री, तर मी मोदक करायला घेतले होते आणि साधेच मोदक मी ते बनवत होते खिरापतीचे, जे की गणरायांना खूप आवडतात. तर इथे मी खोबरं, साखर, ड्रायफ्रूट्स आणि वेलदोडे मिक्सरमधून फिरवून घेतले एकदा. आणि इथे मी त्यांचे मोदक बनवून घेते आणि थोडंसं चवीसाठी त्यात मीठही घातलं होतं मी. आणि त्यानंतर आता मी कणकेचेच मोदक बनवते आता, कारण खूप लेट झालेलं होतं मला. तसं मला माझ्या मैत्रिणीचा फोनही आला होता की काही मदत लागली तर कॉल कर म्हणून, पण तिचंही बाळाला बरं नव्हतं आणि तिलाही सकाळी ऑफिस असतं, म्हणजे सुट्टी असणार होती, पण गणपतीच्या विसर्जनासाठी मला वाटतं तिला जावं लागणार होतं. आणि मोदकही मला फारसे बनवायचे नव्हते, असे 51 किंवा 125 वगैरे असं काही नव्हतं, तर न मोजता जेवढे होतील तेवढे असं मी बनवायचं ठरवलं होतं, म्हणून काही तिलाही कॉल नव्हता केलेला. तर इथे माझ्याकडे ही मिठाची बरणी वर्ण मीठ घेतो आपण त्याने, तर ते मी 8-10 दिवसापूर्वीच धुवून ठेवले स्वच्छ. आणि आता मी तिला वापरत नाही आहे, कारण त्यात मीठ असलं की मला खूप वर्ण मीठ घ्यायची सवय होती, तर मी त्यात मीठच नव्हतं भरलेलं यावेळेस. तर त्याचे जे एजेस आहेत ते खूप शार्प होते, तर त्याने मी एकच पोळी लाटून घेतली होती खूप मोठी आणि त्याने कट करून घेतले होते मोदक, जेणेकरून एकसारख्या साईजचे व्हायला पाहिजे म्हणून. तर इथे आता मोदक बनवून झाले होते आणि तुम्ही बघू शकता रात्रीचे आता 11:15 झालेले आहेत. आणि बाप्पांचा आजचा हा शेवटचा दिवस असणार होता घरातला, तर थोडं वाईटही वाटत होतं. माझ्यासाठी का बरं थांबला? तू बोर करत होती ना, काय मला तुला मदत करेल म्हणे मी, आणि मोदक बनवणार होता ना तू, काय बोलला होता मी तुला मदत करेल केव्हा? मोदक करशील तेव्हा म्हटलं मी, आपण आलो तेव्हा. रातगे बातगे. तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.